आपलं वय जसं वाढत जातं तसं आपल्या आरोग्याच्या समस्या ज्या आहेत त्या सुद्धा वाढत जातात. 60नंतर शरीर हळूहळू साथ सोडायला लागतं आणि 70 वर्षानंतर तर डॉक्टर, तपासण्या, औषधं आणि हॉस्पिटल हे अनेकांच्या आयुष्याचा भाग बनून जातं. पण आजारापेक्षा जास्त भीती कशाची वाटते माहिती आहे का? ती असते ती म्हणजे उपचाराच्या खर्चाची. कारण एखादी जर आपल्याला शस्त्रक्रिया करायची असेल किंवा हृदयाचा काही आजार असेल, आपल्याला किडनीचा काही त्रास असेल, तर त्यावर लाखो रुपये खर्च होऊ शकतात. अशा वेळी अनेक कुटुंबांची वर्षानुवर्षाची केलेली जी बचत आहे ती एका क्षणामध्ये संपून जाते. याच समस्येचा विचार करून केंद्र सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी एक मोठा निर्णय घेतलाय. आता वयाची 70 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेल्या प्रत्येक भारतीय नागरिकासाठी आयुष्यमान वय वंदना कार्ड उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. या कार्डच्या माध्यमातून जे काही पात्र नागरिक असतील त्यांना दरवर्षी 5 लाख रुपयांपर्यंत कॅशलेस उपचारांची सुविधा ते घेऊ शकतात. त्यामुळे उपचारासाठी पैशाची चिंता काही प्रमाणामध्ये तर होईना ती कमी होणार आहे. आता या योजनेचा लाभ कसा घ्यायचा, तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्णपणे पहा, म्हणजे तुम्हाला ते लक्षात येईल. पण अशी कामाची जी माहिती आहे ती जर तुम्हाला मिस करायची नसेल तर पैसा पाणीला लगेच तुम्ही सबस्क्राईब करा. आयुष्यमान वय वंदना कार्ड जे आहे त्यातली एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे उत्पन्नाचे जे निकष आहेत ते पूर्णपणे बाजूला ठेवलेले आहेत. आधी आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ फक्त आर्थिकदृष्ट्या दुर्बल जी लोक होती त्यांना मिळत होता. सरकारने ठरवलेल्या सामाजिक आणि आर्थिक निकषांमध्ये जे लोक बसायचे त्याच लोकांना या योजनेचा लाभ मिळत असे. त्यामुळे अनेक ज्येष्ठ नागरिक सरकारचं जे काही आर्थिक निकष फक्त पूर्ण होत नसल्यामुळे या योजनेपासून वंचित राहत होते. आता परिस्थिती सरकारने चेंज केलेली आहे. सरकारने वय हाच क्रायटेरिया बनवलेला आहे. म्हणजे जर एखाद्या व्यक्तीचं वय 70 वर्ष असेल किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर ऑटोमॅटिकली तो व्यक्ती या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी पात्र ठरतात. तो नागरिक आर्थिकदृष्ट्या संपन्न असो, मध्यमवर्गीय असो, निवृत्तीनंतर ते पेन्शनवर जगत असू देत, वय हा त्यांचा मुख्य निकष असेल या योजनेसाठी. सरकारने हा निर्णय का घेतला हे समजून घेणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. भारतामध्ये आज ज्येष्ठ नागरिकांची संख्या झपाट्यानं वाढताना दिसते. आधुनिक जीवनशैली जी आहे त्या आधुनिक जीवनशैलीमुळे सरासरी जीवनमान वाढलं जरी असलं तरी वृद्धापकाळामध्ये अनेक आजार होतात. मधुमेह असेल, रक्तदाब असेल, हृदयविकार असेल, सांधेदुखी, कर्करोग, किडनीचे आजार, डोळ्याचे विकार, मेंदूशी संबंधित समस्या, यामुळे रुग्णालयामध्ये वारंवार या लोकांना जायला लागतं. अशा वेळी फक्त औषधांचा खर्च होतो असं नाही, तर वेगवेगळ्या तपासण्या करायला लागतात, ऑपरेशन्स होतात, हॉस्पिटलमध्ये राहण्याचा खर्च असतो. हा खर्च अतिशय मोठा असतो. अनेक लोक उपचारासाठी कर्ज घेतात, दागिने गहाण ठेवतात आणि बचत जी आहे त्यांची ती सुद्धा खर्च करतात. या आर्थिक ताणातून दिलासा मिळावा हा या योजनेचा उद्देश आहे. या कार्डामुळे नेमके कोणते फायदे मिळतात ते आपण पाहूयात. आयुष्यमान वय वंदना कार्ड अंतर्गत पात्र ज्येष्ठ नागरिकांना दरवर्षी 5 लाख रुपयांपर्यंत आरोग्य संरक्षण मिळतं. ही रक्कम उपचारासाठी वापरली जाऊ शकते. देशभरातील हजारो सरकारी आणि खाजगी नोंदणीकृत रुग्णालयांमध्ये या योजनेचा लाभ तुम्हाला घेता येतो. अनेक प्रकारच्या शस्त्रक्रिया असतील, वैद्यकीय प्रक्रिया, उपचार, हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याचा खर्च हे सगळं या योजनेमध्ये कव्हर केलेलं आहे. या योजनेचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे कॅशलेस उपचार. अनेक लोकांना कॅशलेस म्हणजे नक्की काय हे त्यांना मुळात समजतच नाही. तर समजा एखाद्या नागरिकाकडे अचानक त्याला काही बाबा शस्त्रक्रिया करायला लागली तर त्यासाठी 2 किंवा 3 लाख रुपये समजा खर्च असेल, तर अशा वेळी तुम्ही जर या योजनेचा भाग असाल तर रुग्ण किंवा त्याच्या कुटुंबाला स्वतःच्या खिशातून पैसे भरावे लागणार नाहीत. संबंधित रुग्णालय जिथे तुम्ही उपचार घेताय ते जर या योजनेमध्ये नोंदणीकृत असेल तर खर्चाची प्रक्रिया थेट योजनेच्या माध्यमातून केली जाते. त्यामुळे उपचारासाठी पैशांची व्यवस्था करण्याची गरज नाही. ज्याच्याकडे अगोदरच खाजगी कंपनीचा हेल्थ इन्शुरन्स आहे स्वतःचा, किंवा CGSS असेल किंवा ECHS असेल, अशा सारख्या सरकारी आरोग्य योजना आहेत, त्यांना या योजनेचा लाभ मिळेल का, तर याचं उत्तर आहे होय. या व्यक्ती सुद्धा आयुष्यमान वय वंदना कार्डसाठी अर्ज करू शकतात. मात्र कोणत्या परिस्थितीमध्ये कोणत्या योजनेचा लाभ तुम्हाला आधी मिळेल हे सरकारने जे ठरवलेले नियम आहेत त्यानुसार निश्चित केलं जाईल. त्यामुळे ज्यांच्याकडे अगोदरपासून हेल्थ इन्शुरन्स आहे किंवा इतर विमा योजना आहेत त्यांनी या योजनेबाबत माहिती घेणं फायदेशीरच ठरू शकतं. यामध्ये आधीपासून आयुष्यमान भारत योजनेचा लाभ घेणारे जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांचा देखील समावेश करण्यात आलेला आहे. म्हणजे आधीपासून तुम्ही लाभार्थी जरी असाल तरी नव्या नियमा
नियमानुसार आयुष्यमान वय वंदना कार्ड तुम्हाला मिळू शकणार आहे. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हे कार्ड बनवायचं कसं? तर सरकारने अर्ज करण्याची प्रक्रिया जी आहे ती अतिशय सोपी ठेवलेली आहे. पात्र ज्येष्ठ नागरिक जे आहेत त्यांनी आयुष्यमान भारत मोबाईल ॲपच्या माध्यमातून ऑनलाईन ते अर्ज करू शकतात. ही पहिली गोष्ट. ज्यांना मोबाईल किंवा इंटरनेटचा वापर जमत नाही त्यांच्यासाठी कॉमन सर्व्हिस सेंटर म्हणजे CSC केंद्र जे आहेत त्याची सुविधा उपलब्ध आहे. अधिकृत नोंदणी केंद्रावर जाऊन तुम्ही अर्ज करू शकता. अर्ज करताना तुम्हाला आधार कार्ड लागणार आहे, कारण त्याद्वारे तुमची ओळख पटवली जाईल, वयाची देखील पडताळणी केली जाईल. काही आवश्यक कागदपत्रांची तपासणी तुमची अगोदर केली जाईल, मग तुमची नोंदणी पूर्ण केली जाते. त्यानंतर तुम्हाला हे कार्ड दिलं जातं. महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय तर आपल्या घरातील अनेक ज्येष्ठ नागरिकांना ऑनलाईन प्रक्रिया बऱ्याचदा समजत नाहीत किचकट असल्यामुळे. त्यामुळे मुलांनी किंवा नातवंडांनी पुढाकार घ्या, त्यांची नोंदणी तुम्ही पूर्ण करून द्या, तर त्यांना भविष्यामध्ये मोठा फायदा होऊ शकतो. आता कार्ड तुम्हाला मिळाल्यानंतर आणखी काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. सगळ्यात पहिलं म्हणजे उपचाराला जाण्यापूर्वी जे हॉस्पिटल तुम्ही जिथे जाताय ते त्या योजनेमध्ये नोंदणीकृत आहे की नाही याची खात्री करा. प्रत्येक खाजगी हॉस्पिटल किंवा प्रत्येक सरकारी रुग्णालय या योजनेमध्ये समाविष्ट असेलच असं नाही, त्यामुळे ते आधी चेक करा. PMJAY पोर्टलवर जा किंवा संबंधित हेल्पलाईनवर तुम्ही जा आणि ती माहिती अगोदर घ्या आणि मगच त्या हॉस्पिटलमध्ये उपचार घ्या. रुग्णालयामध्ये जाताना आयुष्यमान वय वंदना कार्ड तुमच्या सोबत असलं पाहिजे. ओळखपत्र म्हणजे आधार कार्ड तुमच्या सोबत असलं पाहिजे. त्यामुळे पडताळणीची प्रक्रिया जी आहे हॉस्पिटलमधली ती सोपी होते. आणखी एक गोष्ट महत्त्वाची समजून घ्या, या योजनेमध्ये अनेक उपचार मोफत आहेत असा समज करून घेऊ नका. सरकारने ज्या उपचारांचा किंवा ज्या वैद्यकीय प्रक्रियांचा समावेश या योजनेमध्ये केला आहे त्याच योजनेअंतर्गत तुम्हाला याचं संरक्षण मिळणार आहे. त्यामुळे दवाखान्यामध्ये जाण्यापूर्वी आपण करणार असणारे जे काही उपचार आहेत ते या योजनेमध्ये समाविष्ट आहेत की नाहीत याची अगोदर व्यवस्थित माहिती घ्या. अनेक वेळा लोक काय करतात की शेवटच्या क्षणापर्यंत कोणतीही सरकारी योजना घेत नाही, पण जेव्हा अचानक आजारपण येतं, काही इमर्जन्सी येते, तेव्हा कागदपत्रांची धावपळ सुरू होते. त्यामुळे घरामध्ये 70 वर्षापेक्षा जास्त वयाचे आई वडील, आजी आजोबा, इतर कोणी नातेवाईक तुमचे असतील तर त्यांनी आजच या योजनेची माहिती घ्या आणि पात्रता जर तुमची असेल तर नोंदणी ती करून घ्या. कारण माणूस कधीही आजारी पडू शकतो, पण तयारी मात्र तुम्ही अगोदरच केलेली असेल तर संकटांचा सामना करणं तुलनेनं तुम्हाला सोपं होतं. भारतामध्ये आरोग्याचा खर्च जो आहे तो सातत्यानं वाढताना दिसतोय आपल्याला. खाजगी रुग्णालयामध्ये जर तुम्ही गेलात तर उपचाराचा खर्च जो आहे तो अनेकदा लाखो रुपयांमध्ये जातो. त्यामुळं निवृत्तीनंतर तुम्हाला जर नियमित उत्पन्न नसेल तर अशा कुटुंबांसाठी ही योजना मोठा आधार ठरू शकते. अनेक लोक फक्त पैशांच्या भीतीने उपचार पुढे ढकलत राहतात, ते टाळत राहतात, पण अशा योजनांमुळे योग्य वेळी डॉक्टरांकडे जाण्याची शक्यता तुमची वाढते. गंभीर आजारांवर तुमच्या वेळेवर उपचार होऊ शकतात आणि त्याचा फायदा तुम्हालाच होऊ शकतो. आयुष्यमान वय वंदना कार्ड जे आहे ते फक्त एक कार्ड नाही तर वृद्धापकाळामध्ये आरोग्याची आणि आर्थिक सुरक्षिततेची एक महत्त्वाची हमी आहे. जर तुमच्या घरामध्ये 70 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाचा एखादा सदस्य असेल तर त्याला या योजनेची माहिती नक्की द्या. पात्रता त्याची तपासा, आवश्यक कागदपत्र त्याची तयार ठेवा, लवकरात लवकर त्याची नोंदणी करून घ्या. तुमच्या एका निर्णयामुळे भविष्यामध्ये लाखो रुपयांचा खर्च त्या व्यक्तीचा वाचू शकतो आणि गरजेच्या वेळी आपल्या जवळच्या व्यक्तीला तुम्ही वेळेवर उपचार देखील मिळवून देऊ शकता. त्यामुळे ही माहिती तुम्ही स्वतःपुरती मर्यादित ठेवू नका. तुमचे जे कोणी नातेवाईक असतील, मित्र असतील, गावातील कोणी ज्येष्ठ नागरिक असतील त्यांच्यापर्यंत सुद्धा हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा, त्यांना हा व्हिडिओ पोहोचवा. कारण योग्य वेळी मिळालेली माहिती एखाद्याचं आयुष्य अक्षरशः बदलून टाकू शकते. सध्यासाठी आपण इथे थांबूयात. पाहत राहा पैसा पाणी.